प्रभूचा हादीस करा जल्लोष, आनंद उल्हास चहूकडे. प्रभूचा हादीस करा जय घोष, आनंद जल्लोष चहूकडे. प्रभूला स्तवा हो आहे तो चांगला, दयाच्या प्रेमाला अंत नाही. इस्रायलच्या मुलांनो म्हणावं, त्याच्या प्रेमाला हो अंत नाही. प्रभूचा हादीस करा जय घोष, आनंद उल्हास चहूकडे. प्रभूचा हादीस करा जय घोष, आनंद जल्लोष चहूकडे. पिता पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. आणि तुम्हाला सुद्धा. ख्रिस्ताठाई माझ्या बाळ येशूच्या भाविकांनो, आज सामान्य काळातील 6वा रविवार आणि आजच्या रविवारी प्रभू येशू आम्हाला बोलावत आहे एकमेकावर प्रीती करण्यासाठी. आज बाळ येशूच्या सणाचा दुसरा दिवस आहे. आपण सर्व बाळ येशूचे भक्त आहात. करोनाच्या काळात आपण प्रत्यक्षरित्या या महामंदिरात उभे राहू शकत नाही, परंतु नक्कीच आपापल्या घरून आपण प्रार्थना करत असाल आणि आपल्या ज्या प्रार्थना आहेत, आपल्या ज्या विनंत्या आहेत, त्या नक्कीच बाळ येशूपर्यंत पोहोचत आहेत. या मिस्सामध्ये मला आपल्या प्रार्थना प्रभूने ऐकून घ्याव्यात म्हणून आपण प्रार्थना करूया, प्रभूकडे विनंती करूया, जेणेकरून प्रभूची कृपा आम्हावर व्हावी आणि आपल्या सर्व विनंत्या मान्य व्हाव्यात. थोडा वेळ शांत राहून आता आपण आपल्या पापांची आठवण करूया आणि प्रभूकडे त्यासाठी क्षमा मागूया. प्रभो दयाळा दया करा, प्रभो दयाळा दया करा. ख्रिस्त दयाळा दया करा, ख्रिस्त दयाळा दया करा. प्रभो दयाळा दया करा, प्रभो दयाळा दया करा. सर्वसमर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. परम ईशाला स्वर्गात गौरव, सजनाना देव शांती देओ. आम्ही तव स्तुती करीतो रे देवा, धन्यवाद नावा देतो सदा. भजन पूजन करीतो रे सेवा, महिमा हो गावा मुखे नीत. प्रभो देव पित्या, प्रभो परमेशा, विश्वेशा स्वर्गेशा शक्तिशाली. नमऊनी मान हो तरुणवंत, तुझी भगवंत थोर जगी. प्रभो जगदीशा, प्रभो येशू ख्रिस्ता, एकुलत्या सुता गुणवंता. जनक नंदना परेश को करा, प्रभु दुःख हारा परमेशा. दयेच्या सागरा जग पापहारी, दया आम्हावरी
पतित पावना जग पापहारी प्रार्थना स्वीकारी अनाथाची बैसला पित्याच्या उजव्या हाताशी तुझी अविनाशी दया करी परम पित्याच्या वैसे ऐश्वर्यात परम पवित्र आत्म्यासह परम पवित्र तुझी प्रभुवर तुझी एक थोर येशू ख्रिस्त परम ईशाला स्वर्गात गौरव सजनाना देव शांती देव सजनाना देव शांती देव. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वर आमच्या स्वर्गीय पित्या, न्यायाने व सत्याने चालणाऱ्या लोकांना तू तुझ्या सहवासाचे अभिवाचन दिले आहेस. तुझ्या सहवासात राहण्यासाठी आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना मी तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणार व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. पहिले वाचन लेवीय या पुस्तकातून घेतलेले वाचन. परमेश्वराने मोशे आणि अहरोन ह्यास सांगितले, एखाद्या मनुष्याच्या अंगावरील कातडीला सूज, खबंद अथवा तकतकीत डाग असेल आणि तो महारोगाचा चट्टा असेल तर त्याला अहरोन याजकाकडे किंवा त्याचा याजक पुत्रापैकी एकाकडे न्यावे. ज्या महारोग्याच्या अंगावर हा चट्टा असेल त्याचे कपडे फाटके असावे, त्याच्या डोक्याचे केस मोकळे सोडलेले असावे, त्याने आपला वरचा ओठ झाकून ठेवावा आणि अशुद्ध अशुद्ध असे ओरडत जावे. जितके दिवस हा चट्टा त्याच्या अंगावर राहील तितके दिवस त्याने अशुद्ध राहावे. तो अशुद्ध होय, त्याने एकटे राहावे. छावणीच्या बाहेर त्याची वस्ती असावी. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानूया. देवाची सत्प्रीती किती महनीय, गगनी तारे पर्वत समुद्र सर्वात महनीय, सर्वात महनीय. देवाची सत्प्रीती किती महनीय, गगनी तारे पर्वत समुद्र सर्वात महनीय, सर्वात महनीय. संकट समयी जिने निरस वाटे, विनवी देवाला कंठ भारी दाटे. उत्तर देई प्रार्थनेच्या आधी, म्हणे मी तुझ संगती, म्हणे मी तुझ संगती. देवाची सत्प्रीती किती महनीय, गगनी तारे पर्वत समुद्र सर्वात महनीय, सर्वात महनीय. दुसरे वाचन संत पौलाने करिंथकरांस पाठवलेल्या पहिल्या पत्रातून घेतलेले वाचन. तुम्ही खाता पिता किंवा जे काही करता ते सर्व देवाच्या गौरवासाठी करा.
यहुदी, हेलेनी आणि देवाची मंडळी ह्यांच्यापैकी कोणालाही अडखळविणारे होऊ नका. तर जसे मी सर्व गोष्टीत सर्वांना संतोषवितो आणि त्याचे तारण व्हावे म्हणून स्वतःचे हित न पाहता पुष्कळ जणांचे हित पाहतो, तसे तुम्हीही करा. जसा मी ख्रिस्ताचे अनुकरण करणारा आहे, तसे तुम्हीही माझे अनुकरण करणारे व्हा. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानूया. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जी स्वर्गातून उतरते, जगताला जीवन देते. जी स्वर्गातून उतरते, जगताला जीवन देते. तीच जीवनाची भाकर, तीच स्वर्गीय भाकर. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत मागच्या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. एक कुष्ठरोगी येशूकडे आला आणि त्याच्या पुढे गुडघे टेकून त्याला विनंती करून म्हणाला, आपली इच्छा असली तर मला शुद्ध कराव्यास आपण समर्थ आहात. तेव्हा येशूला त्याचा कळवळा आला. त्याने हात पुढे करून त्याला स्पर्श केला आणि म्हटले, माझी इच्छा आहे, शुद्ध हो. तेव्हा लगेच त्याचा कुष्ठरोग जाऊन तो शुद्ध झाला. मग त्याने त्याला सक्त ताकीद देऊन लगेच पाठवून दिले आणि सांगितले, पहा, कोणीही काही सांगू नको. जाऊन स्वतःला याजकाला दाखव आणि त्याचप्रमाणे पटावे, म्हणून तू आपल्या शुद्धीकरिता मोशेने नेमलेले ते सर्व अर्पण कर. पण त्याने तेथून जाऊन घोषणा करून त्या गोष्टीला इतकी प्रसिद्धी दिली की येशूला उघडपणे शहरात जाता येईना, म्हणून तो बाहेर अरण्यातच राहिला. तरीही लोक चहूकडून त्याच्याकडे आलेच. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. ख्रिस्ता ठाई माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, आपले पोप फ्रान्सिस ह्यांनी 4 महिन्यापूर्वी म्हणजे 4 ऑक्टोबर 2020 रोजी एक परिपत्रक सादर केलं. त्या परिपत्रकाचं नाव आहे फ्रॅटेल्ली तुत्ती, म्हणजेच आम्ही सर्व बंधू भगिनी. आणि ह्या परिपत्रकात पोप एक प्रश्न उठवतात. ते म्हणतात, आम्ही आमच्या दैनंदिन जीवनात, आम्ही आमच्या समाजात, आम्ही आमच्या राजकीय आणि संस्थेमध्ये आम्ही न्यायपूर्ण आणि बंधुत्वाच्या नात्याने कसं राहू शकतो? आम्ही हे जग अधिक चांगलं कसं बनवू शकतो? या प्रश्नाचं उत्तर त्यांनी ह्या परिपत्रकात देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यांचं उत्तर आहे, फ्रटर्निटी अँड सोशल फ्रेंडशिप, म्हणजेच बंधुभाव आणि सामाजिक मैत्री. जर आम्ही हे निर्माण केलं तर हे जग चांगलं होईल. आणि परिपत्रकाच्या सुरुवातीलाच पोप म्हणतात की आम्ही या जगात सर्व प्रकारच्या लढ्याला नकार दिला पाहिजे. भांडण तंटा असो किंवा देशादेशातले युद्ध असो, या सर्वाला आम्ही नकार दिला पाहिजे.
आमची जगामध्ये जी जागतिक बेपर्वाई पसरलेली आहे, आज जगात जी उदासीनता आहे, या सर्वाला आम्ही नष्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि पोप म्हणतात, म्हणूनच ते म्हणतात, आम्ही सर्वांची भलाई करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे कॉमन गुड, वी मस्ट वर्क फॉर कॉमन गुड. आम्ही सर्वांना सामावून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. वी मस्ट वर्क टुवर्ड्स इन्क्लुझिव्हनेस. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्ही सर्वांचं स्वागत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे वी नीड टू हॅव वेलकमिंग ॲटिट्यूड. आणि पोप म्हणतात, हे मी काही नवीन सांगत नाही, हे सर्व बायबलमध्ये आहे. मी बायबलचा संदेश या परिपत्रकात देत आहे. आणि हा संदेश आमच्या पुढे प्रखररित्या ठेवण्यासाठी पोपने व्हॅटिकनमध्ये एक मोठी बोट, एक तेलचित्र लावलेलं आहे. त्याच्यात आहे एक बोट, आणि त्या बोटीमध्ये आहेत वेगवेगळ्या देशातले जे लोक स्थलांतर करीत आहेत ते लोक. आणि पोप ह्याद्वारे काय दर्शवू इच्छितात की आपलं जे चर्च आहे ते या बोटीसारखं आहे. आणि बोट जसे सर्वांना सामावून घेते, त्याचप्रमाणे आपलं चर्च सर्वांना सामावून घेते. आणि म्हणूनच आपण सर्वांना सामावून एकत्रपणे प्रेमाने आणि प्रीतीनं या जगात राहायचा संदेश या परिपत्रकाद्वारे पोप आम्हाला देत आहेत. आणि त्यासाठी ते आम्हाला उदाहरण देत आहेत. पोप संत फ्रान्सिस ऑफ असिसी ह्यांना आश्रयदाता मानतात, आणि त्यांचं उदाहरण ते आम्हाला देतात. ते म्हणतात, संत फ्रान्सिस यांनी आपल्या जीवनात सर्वांना सामावून घेण्याची, सर्वांना समजून घेण्याची, सर्वांना प्रीती करण्याची प्रवृत्ती दाखवली. त्यांच्याप्रमाणे आम्हीही हीच प्रवृत्ती दाखवली पाहिजे. आज कोरोनाच्या संसर्गजन्य रोगाच्या साथीमुळे आम्ही सामाजिक अंतर ठेवतो, शारीरिक अंतर ठेवतो, पण आम्ही अंतःकरणामध्ये अंतर ठेवू नये. कारण आम्ही सर्वजण देवाची मुलं आहोत. आणि म्हणून सर्वावर प्रीती करणे, एकमेकांना समजून घेणे, एकमेकांना मदत करणे, विशेषतः गरजू आणि गरीब लोकांना मदत करणे आमचं कर्तव्य आहे. आणि पोप या परिपत्रकात आम्हाला पुन्हा एकदा उदाहरण देतात ते संत फ्रान्सिस यांचं. जेव्हा ख्रिस्ती मुस्लिम युद्ध चालू होतं क्रुसेडच्या वेळेलाच, अशा वेळेला संत फ्रान्सिस रोम वरून इजिप्तमध्ये मलिक एल कमिल या इजिप्तच्या सुलतानाला भेटायला गेले. त्यावेळेला किती धार्मिक तणाव होता. संत फ्रान्सिस आणि सुलतान यांच्यामध्ये भाषा आणि संस्कृतीचा भेदभाव होता. तसंच संत फ्रान्सिस यांचा आर्थिक मजबुरी होती. तरी ह्या सर्व परिस्थितीवर मात करून ते सुलतानाला भेटण्यासाठी इजिप्तमध्ये गेले. आणि आश्चर्य म्हणजे सुलतान त्यांचं स्वागत करतात, त्यांचा मान सन्मान करतात, त्यांचं अदबीनं ऐकून घेतात आणि त्यांना चांगला मानवी प्रतिसाद देतात. आणि आपण पाहतो की कालांतराने जेव्हा ख्रिस्ती सैन्य इजिप्त देशामध्ये येतं, क्रुसेडर्स जेव्हा येतात, तेव्हा नाईल नदीच्या खोऱ्यामध्ये ते अटकून जातात. तिथे दलदल असते आणि ते सर्वजण त्यांचे घोडे त्या दलदलीमध्ये चिखलात फसून जातात. आणि अशा वेळेला सुलतानाला जर पाहिजे असतं तर त्याने त्यांना मारून टाकलं असतं, परंतु नाही, त्यांनी त्यांना दया दाखवली. त्यांच्यातला मानव जन्म जागून गेला, कारण संत फ्रान्सिस बरोबर त्यांनी ही चर्चा केली होती. आणि त्या ख्रिस्ती सैन्याला मारण्याऐवजी त्यांनी त्यांना जेवण पुरवलं, भोजन पुरवलं, त्यांच्या घोड्यांना चारा दिला आणि त्यांना परत जाऊ दिलं. हे संत फ्रान्सिसच्या त्यांच्या भेटीमुळेच हे शक्य झालं. आणि म्हणूनच संत फ्रान्सिस हे शांतीदूत आहेत. आणि हे सर्व काही द सुलतान आणि द सेंट हा जो चित्रपट आहे 2016 साली प्रदर्शित झाला, त्याच्यामध्ये हे सर्व काही रेखांकित करण्यात आलेलं आहे. अशा प्रकारे संत फ्रान्सिस हे आपल्या आयुष्यात शांतीदूत होते. त्यांनी शांतीचा संदेश दिला. इतराबरोबर आपण कसं वागावं, विशेषतः गरीब, अनाथ, बेगर, जे रंजलेले गांजलेले आहेत, जे खिन्न आहेत, जे उदास आहेत, या सर्वांच्या जीवनात आपण प्रकाश कसा आणू शकतो, त्यांना आपण
प्रसन्न कसं करू शकतो ह्याचं उदाहरण संत फ्रान्सिस यांनी आम्हाला दिलेलं आहे. आणि पोप हेच उदाहरण या परिपत्रकात आम्हाला देत आहेत आणि त्याद्वारे आम्हालाही बोलावत आहेत. आम्ही आमच्या शरीरांना चांगल्या प्रकारे वागावं, आमच्या कुटुंबातील लोकांबरोबर चांगल्या प्रकारे राहावं म्हणून पोप आम्हाला आव्हान करत आहेत. आणि पोप म्हणतात, चांगुलपणा, प्रीती, न्याय, ऐक्याची भावना ही अचानक निर्माण होत नाही. त्यासाठी आम्ही दर दिवशी प्रयत्न केला पाहिजे. आज ते म्हणतात जगामध्ये ग्लोबलायझेशन म्हणजे जागतिकीकरणाची भावना आहे. सर्व लोक कुठेही जाऊन हिंडतात, फिरतात, खातात, पितात. परंतु ही जागतिकीकरणाची फक्त भावना आहे, परंतु कुटुंबाची भावना आमच्यात नाही. आम्ही एकत्र येऊ शकत नाही. ही फार खंतीची बाब आहे. कारण आज श्रीमंत लोक अधिक श्रीमंत होत आहेत आणि गरिबांची गरिबी वाढत आहे. पोप म्हणतात की आज खोटा इतिहासही लिहिला जात आहे, खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत. प्रसिद्ध आणि शक्तिशाली होण्यासाठी लोक काही लिहितात, काहीही सांगतात. आणि विशेष म्हणजे ते सांगतात आज प्रसार माध्यमाचा गैरउपयोग होत आहे. जे लोक गरिबांच्या वाचेला आवाज देतात, त्यांचा आवाज बंद करण्यासाठी, जे लोक अन्यायाविरुद्ध आवाज उठवतात त्यांचा आवाज बंद करण्यासाठी आज प्रसार माध्यमाचा उपयोग केला जातो आणि ही चुकीची बाब आहे. पोप म्हणतात की काही राजकारणी लोकांच्या भल्यासाठी नाही तर स्वतःच्या कर्मासाठी, स्वतःच्या खुशीसाठी, स्वतःच्या प्रसिद्धीसाठी कार्य करीत आहेत. पोप ह्या परिपत्रकात अजूनही एक सांगतात, आजच्या या देशामध्ये, जगामध्ये कन्झ्युमरिझम वृत्ती आहे, यूज अँड थ्रो प्रवृत्ती. यूज अँड थ्रो म्हणजे वापरा आणि फेका प्रवृत्ती. आज आपण खाण्याच्या गोष्टी, खाद्यपेय, कपडे लत्ते, सामान याच्याबरोबर आपण मानवी संस्कारही फेकून देतो. लोकांना त्यांच्या मूल्यांची जाण नाही, माणुसकीची किंमत त्यांना कळत नाही. लोक चुकीच्या भ्रमात आहेत. त्यांना वाटतं की पैशाने सर्व काही मिळू शकतं. हे फार चुकीची बाब आहे. पुढे पोप आम्हाला म्हणतात की काही गव्हर्नमेंट लोकांच्या मनात भीती आणि संशय निर्माण करून शांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. आज देशादेशात भिंती उभारल्या जात आहेत, कुंपणं उभारली जात आहेत. देशादेशाची नाही तर घरोघरी हे चालू आहे. विशेष म्हणजे श्रीमंत लोक श्रीमंत होत आहेत, गरीब लोक गरीब होत आहेत, त्यांच्यामध्ये खाई वाढत आहे. जेव्हा लोक स्वार्थीपणे वागतात, पोप म्हणतात, जेव्हा लोक सांगतात माझी मतं, माझ्या वस्तू, माझे जग असं सांगतात, तेव्हा लोक आपल्याला स्वतःला आपल्या पिंजऱ्यामध्ये अटकावून घेत असतात. आणि म्हणूनच पोप आम्हाला चेतावणी देतात की अशा गोष्टीपासून आम्ही सावध राहिलं पाहिजे. आणि त्यासाठीच पोप आम्हाला आव्हान देतात, वी नीड टू बी ओपन. पोप आम्हाला बोलावत आहेत स्पष्टपणा आणि मोकळेपणा आमच्या जीवनात वापरण्यासाठी. आमच्या बोलण्यात, आमच्या चालण्यात, आमच्या वागणुकीत हा स्पष्टपणा, हा मोकळेपणा असावा. आणि म्हणून पोप म्हणतात असा स्पष्टपणा असला तरच आम्ही दुसऱ्यांचा दृष्टिकोन ऐकून घेऊ शकतो, तरच आम्ही दुसऱ्यांबरोबर आदराने राहू शकतो, दुसऱ्याबरोबर खरी मैत्री प्रदर्शित करू शकतो. आणि पोप म्हणतात आम्ही खरी मैत्री दाखवली पाहिजे, चुकीची नाही. कारण काही दाखवायचे दात वेगळे, खायचे दात वेगळे असतात. म्हणून पोप म्हणतात जेव्हा आम्ही प्रीती करतो एकमेकावर, तेव्हा आम्ही खऱ्या अंतकरणापासून प्रीती केली पाहिजे. आणि या परिपत्रकात पोप विशेषतः राजकीय नेत्यासाठी चांगला संदेश देतात. ते म्हणतात की राजकीय नेत्यांनी आज नवीन मनोरचना, नवीन दृष्टिकोन ठेवण्याची गरज आहे. नवीन मनोरचना म्हणजे न्यू मेंटॅलिटी. व्हॉट इज दिस न्यू मेंटॅलिटी? पोप म्हणतात आंतरराष्ट्रीय स्तरावर आम्ही सामाजिक प्रीतीची मनोरचना केली पाहिजे. वी नीड टू हॅव द मेंटॅलिटी ऑफ सोशल लव. आम्ही खालील कार्याद्वारे ही मनोरचना प्रकट करू शकतो. सर्वप्रथम म्हणजे राजकारण करताना सर्व राजकारणी लोकांनी समाजाची सेवा केली पाहिजे. त्यांच्या हातून समाजाची सेवा घडली पाहिजे.
सामाजिक, आर्थिक आणि राजकीय प्रक्रियेवर त्याचा फायदा झाला पाहिजे. सर्व गोष्टी लोकांच्या हितकारासाठी घडल्या पाहिजेत. ह्यामध्ये प्रत्येक नागरिकांची भलाई झाली पाहिजे. ते म्हणतात इंडिव्हिज्युअलिझम जो आहे म्हणजेच व्यक्ती स्वातंत्र्यवाद व अधिकार गाजवण्याची जी वृत्ती आहे हे सर्वांनी काढून टाकावी. त्याऐवजी सेवावृत्ती असायला पाहिजे. तरच आम्ही प्रभूचे लोक आहोत असे आम्ही सांगू शकतो. आणि असं करण्यासाठी आम्ही समाजाला कुटुंबाप्रमाणे, एक कुटुंबाप्रमाणे वागविलं पाहिजे, जेणेकरून प्रत्येकाला आपलं म्हणणं मांडण्यास मिळेल, जेणेकरून प्रत्येकाचा मान राखला जाईल, जेणेकरून दुबळ्या लोकांची, गरिबांची सेवा होईल, जेणेकरून एकमेकांमध्ये परोपकाराची भावना जोपासली जाईल. पोप पुढे म्हणतात, आजच्या जगामध्ये आतंकवाद, शस्त्र तस्करी, मादक पदार्थ तस्करी, आंतरराष्ट्रीय गुन्हे हे सर्व काही चालू आहे आणि या सर्वाला आळा बसला पाहिजे. परंतु त्यासाठी आम्ही सर्वांनी एकत्र येऊन कार्य केलं पाहिजे. पोप पुढेही म्हणतात, रूढीवाद, जातीयवाद याविरुद्धही आम्ही आंदोलन केलं पाहिजे. या समस्यांना आम्ही डोकं वर काढून दिलं नाही पाहिजे. आणि पोप म्हणतात, हे सर्व काही शक्य आहे. वी नीड टू होप. आम्ही आशा ठेवली पाहिजे की आमच्या प्रत्येकाच्या हृदयात, आमच्या प्रत्येकाचा अंतकरणात काहीतरी चांगुलपणा आहे. वी आर ऑल मेड इन द इमेज ऑफ गॉड. आम्ही देवाच्या प्रतिमेप्रमाणे मध्ये घडलेलो आहोत. म्हणजेच आमच्या अंतकरणात दैवी चांगुलपणा आहे. परंतु तो चांगुलपणा आम्ही ओळखून घेतला पाहिजे आणि त्या चांगुलपणा आम्ही वर काढलं पाहिजे. तरच आमच्या समाजाची प्रगती होईल. आणि ह्यासाठी पोप आम्हाला व्यक्तिगत स्तरावर म्हणतात, आम्ही संवेदनशील असलं पाहिजे. वी नीड टू बी सेन्सिटिव्ह. ज्या वेळेस आमच्या आजूबाजूला कमकुवत लोकांचे शोषण होते तेव्हा आम्ही धैर्याने त्यांची बाजू मांडली पाहिजे. आम्ही मानवी प्रतिष्ठेचा नेहमी सन्मान केला पाहिजे. आमच्या आजूबाजूला जेव्हा अन्याय होतो तेव्हा त्या अन्यायाला मी वाचा फोडली पाहिजे. आणि आम्ही जे वाचन करतो, आम्ही TV बघतो, आम्ही बातम्या ऐकतो, पुस्तकं वाचतो, लोकांबरोबर संवाद करतो, त्यावेळी आम्ही योग्य ती निवड केली पाहिजे, जेणेकरून आमच्या मनावर योग्य परिणाम होईल आणि आमचे विचार चांगले बनतील. आणि सर्वात महत्त्वाचं ते आम्हाला म्हणतात, आम्ही प्रत्येकाने आमच्या राजकर्त्यांनाही गरिबांना मदत करण्यासाठी विनंती केली पाहिजे. सर्वजण चांगले असतात, परंतु आम्ही त्यांना विनंती केली पाहिजे आणि त्यांच्या बरोबर एकजुटीने कार्य केलं पाहिजे आणि गरिबांच्या अन्यायाच्या बाजूने आम्ही सर्वजण लढलो पाहिजे. या परिपत्रकाच्या शेवटी पोप आम्हाला आवाहन करतात ते युनिव्हर्सल ब्रदरहूडचं, म्हणजे सामुदायिक भातृप्रेम दाखवण्यासाठी. आणि पोप आम्हाला 4 उदाहरण देतात. ते पहिलं आम्हाला उदाहरण देतात मार्टिन लुथर किंग, ज्यांनी निग्रो लोकांच्या लढ्यासाठी अमेरिकेत स्वातंत्र्यासाठी ते झटले. बिशप डेसमंड टुटू, जे साऊथ आफ्रिकेतल्या लोकांच्या स्वातंत्र्यासाठी झटले. आणि महात्मा गांधी, जे भारतातील आपल्या भारतीय लोकांसाठी स्वातंत्र्यासाठी झटले. तसंच ते मदर टेरेसा यांचंही आम्हाला उदाहरण देतात. या सर्व उदाहरणाद्वारे ते सांगतात की ह्या सर्व लोकांनी एकत्र येऊन कसं कार्य केलं, ते सर्व लोकांबरोबर मिळून मिसळून वागले. आणि सर्वात महत्त्वाचं उदाहरण देतात ते संत फ्रान्सिस यांचंही. ख्रिस्ताठही माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, हा बाळ येशूचा सण साजरा करत असताना प्रभूची कृपा आम्हावर व्हावी. आमच्या कुटुंबात, आमच्या समाजात, आमच्या पॅरिशमध्ये आम्ही सर्वांचा एकमेकाचा स्वीकार करावा. आम्ही एकमेकाबरोबर बंधुप्रेमाच्या नात्याने वागावं आणि आम्ही सर्वांनी परोपकाराचं जीवन जगावं. प्रभूची कृपा यासाठी आम्हावर व्हावी म्हणून आपण या मिस्साबलीमध्ये प्रार्थना करूया. आपण आपला विश्वास प्रकट करूया. स्वर्ग आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता सर्वसमर्थ परमेश्वर पिता, यावर माझा विश्वास आहे. त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त, यावरही माझा विश्वास आहे. तो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भीत संभवला,
कुमारी मरेपासून जन्मला, पोंती पिलाताच्या अंमलाखाली त्याने दुःख भोगिले, त्याला क्रुसावर खिळले, तो मरण पावला, त्याला पुरले, तो अधोलोकात उतरला, तिसऱ्या दिवशी मेल्यातून उठला, स्वर्गात चढला आणि सर्वसमर्थ देवपित्याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून तो जिवंत आणि मेल्यांचा न्याय करायस पुन्हा येईल. पवित्र आत्मा, पवित्र कॅथलिक सभा, संतांचा परस्पर संबंध, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि अनंतकाळचे जीवन, यावर माझा विश्वास आहे. आमेन. बाळ येशूची नव्यानं प्रार्थना. आपण आपल्या विनंत्या पुन्हा एकदा बाळ येशूच्या चरणी मांडूया. हे येशू, तू म्हटले आहेस, मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल आणि ठोठावा म्हणजे उघडेल. यास्तव तुझी अतिपवित्र माता मरिया हिच्या मार्फत मी ठोठावतो, शोधतो आणि मागतो की माझी विनंती मान्य केली जावी. हे येशू, तू म्हटले आहेस, जे काही तुम्ही माझ्या पित्याजवळ माझ्या नावाने मागाल ते तुम्हाला मिळेल. म्हणून तुझी अतिपवित्र माता मरिया हिच्या मार्फत मी अत्यंत नम्रतेने आणि तातडीने तुझ्या पित्याकडे तुझ्या नावाने प्रार्थना करतो की माझी प्रार्थना मान्य केली जावी. हे येशू, तू म्हटले आहेस, स्वर्ग आणि पृथ्वी नाहीसे होतील, परंतु माझा शब्द खोटा ठरणार नाही. यास्तव तुझी अतिपवित्र माता मरिया हिच्या मार्फत केलेल्या विनंत्या आणि प्रार्थना मान्य केल्या जातील ह्याचा मला पूर्ण भरवसा वाटतो. आपण प्रार्थना करूया. हे स्वर्गीय पित्या, आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो की येशूच्या जन्माचे रहस्य व त्याची जीवन ह्यांचे मनन करीत असता आमचा आत्मा त्याच्या सहवासात एकरूप होऊ दे. आमच्या नम्र विनंत्या ऐकून घे व बाळ येशूचा आशीर्वाद आम्हाला व आम्हा कुटुंबियांस लाभू दे. ही प्रार्थना आम्ही बाळ येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रेमे अनिले तुझर्पिण्या, भेट ही माझी स्वीकार तू. प्रेमे अनिले तुझर्पिण्या, भेट ही माझी स्वीकार तू. माझ्या पित्या, माझ्या पित्या, माझ्या पित्या, माझ्या पित्या, प्रेमे अनिले तुझर्पिण्या, भेट ही माझी स्वीकार तू. तन मन माझे सर्वची तुझे, तुझ विन मज प्रभू कुणी न दुजे. तन मन माझे सर्वची तुझे, तुझ विन मज प्रभू कुणी न दुजे. आनियले हृदय देण्या, आनियले हृदय देण्या. प्रेमे अनिले तुझर्पिण्या, भेट ही माझी स्वीकार तू. प्रेमे अनिले तुझर्पिण्या, भेट ही माझी स्वीकार तू. बंधू भगिनींनो, आपले हे बलिदान सर्वसमर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या दानांचा प्रभू स्वीकार करो. त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमच्या व त्या सर्व ख्रिस्त महामंडळाचे कल्याण होवो. हे प्रभो,
तुझ्या दिव्य शब्दाच्या आदेशाला अनुसरून आम्ही हे दान तुला अर्पण करीत आहोत. या दानामुळे आमची पापातून मुक्तता कर, आम्हाला नवजीवनाचे जान दे व सार्वकालिक जीवनाचे वरदान आम्हाला बहाल कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा, आम्ही ते लाविले आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत. हे योग्य व तारणदायक आहे. तुझ्यामुळे आम्हाला अस्तित्व, जीवन आणि गती आहे. प्रत्येक दिवशी तू आम्हाला मातृपितृ प्रेमाचे दर्शन घडवितोस. आम्हामध्ये वस्ती करणारा तुझा पवित्र आत्मा या जगात आम्हाला अविनाशी सुखाचा आशादीप दर्शवितो. येशूला मेलेल्यातून उठविणाऱ्या तुझ्या पवित्र आत्म्याचे वरदान हे स्वर्गातील भावी पुनरुत्थान महोत्सवाचे पूर्वचिन्ह व अभिवाचन आहे. म्हणून आभारपूर्वक स्तवनाने सर्व दूतगणाबरोबर आम्ही तुझ्या अद्भुत सामर्थ्यदायी कृत्याचा गौरव गातो. पावन अति पावन प्रभु ईश्वर अखिलेश्वर. पावन अति पावन प्रभु ईश्वर अखिलेश्वर. स्वर्ग धरा के कोने कोने गूंज उठे तेरा नाम. परमेश्वर की महिमा गरिमा फैले तीनों धाम, फैले तीनों धाम. पावन अति पावन प्रभु ईश्वर अखिलेश्वर. पावन अति पावन प्रभु ईश्वर अखिलेश्वर. धन्य है वह जो आते हैं परमेश्वर के नाम. परमेश्वर की महिमा गरिमा फैले तीनों धाम, फैले तीनों धाम. पावन अति पावन प्रभु ईश्वर अखिलेश्वर. पावन अति पावन प्रभु ईश्वर अखिलेश्वर. प्रभु ईश्वर अखिलेश्वर. प्रभू तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हे घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. हे माझ्या स्वामी, हे माझ्या देवा. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. हे माझ्या स्वामी, हे माझ्या देवा.
भक्तगणानो चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार. मरणातून प्रभू येशू उठला, येईल जगती पुन्हा भेटीला. श्रद्धेचा या पुनरुच्चार, आपुल्या श्रद्धेचा उच्चार. त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारंगदायक प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे पोप फ्रान्सिस, आमचे बिशप लुर्स डॅनियल व इतर सर्व धर्मगुरू, धर्मभगिनी, प्रापंचिक यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठे विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांस तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा, म्हणून आम्हाला तुझी कृपा दे. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तास ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्या हे सर्व समर्थ पित्या तुझ्या पायी तुझा सन्मानव तुझा गौरव सदा सर्वदा हो तुझ्या आठव. आपल्या सर्व विनंत्या आता आपण प्रभू समोर मांडूया आणि प्रभू येशूने शिकवलेल्या शब्दात आपण परमेश्वर पित्याकडे याचना करूया. हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज तू आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साह्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण की राज्याधिकार व गौरव हा सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांती वंदन करूया. शांती असो.
जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराचा कोकरा तो आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराचा कोकरा तो आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराचा कोकरा तो आम्हाला शांती दे. जगाची पापे दूर करणारे देवाचे हे कोकरू पहा. ह्याच्या भोजनास बोलविण्यात आलेले आपण सर्व धन्य. हे प्रभू तू तुझा माझ्या स्वीकार कराव्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे माझा आत्मा बरा होईल. ख्रिस्ताचे शरीर सध्याच्या भावी जीवनात माझे संरक्षण बनव. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तू आम्हाला स्वर्गातून जीवनाची भाकर देतोस. या दिव्य भाकरीची आम्हाला नेहमी भूक लागू दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र व पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीनं तुम्हास पाठवण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया. प्रिय बंधू भगिनींनो, बाळ येशू चर्चमधील सर्व फादरांच्या वतीने बाळ येशूच्या सर्व भक्तांस आणि तुमच्या कुटुंबियांस बाळ येशूचा सण सुखाचा, शांतीचा व समृद्धीचा जावो. थँक्यू. चला हो सारे सेवा प्रभूची करू, सेवा प्रभूची करू. चला हो सारे सेवा प्रभूची करू, सेवा प्रभूची करू. हो सारे एक मनाने, हो सारे एक मनाने, मनी बाळगू प्रेम येशूचे, मनी बाळगू प्रेम येशूचे. प्रेम जगी पसरू, प्रेम जगी पसरू, प्रेम जगी पसरू. चला हो सारे सेवा प्रभूची करू, सेवा प्रभूची करू. चला हो सारे सेवा प्रभूची करू, सेवा प्रभूची करू.